The very crucial match. Right above the wicket, first ball. Naresh to Ravi wanted to hit that ball. He could not connect the ball correctly. Wicketkeeper gathered that ball and returned towards the bowler. Bowler himself going on to bowling mark once again. First ball, dot ball. It was there. What a good bowling. Once again, Naresh right above the wicket. Bowling to Ravi this time outside the off stump. It was too much outside the off stump. Umpire signals that ball. It was wide ball. First one with the wide ball, and once again Naresh is on bowling mark. Right above the wicket this time. He wanted to hit that ball. Once again he could not connect it ball correctly. But they were chance to take a single. It was, I think, leg break. Yes, umpire signaling that Kapil is umpire is there. He is a very experienced player as well as very experienced umpire is there on the. He is from Sarsole. Kapil is there. Now umpiring for this match. परत एकदा खरोखरच प्रशंसा करावी लागेल कपिल यांची, कारण कपिल हा उत्कृष्ट क्रिकेटर त्याचबरोबर उत्कृष्ट अंपायर सुद्धा आहे. आमच्या बाजूने त्याने इशारा केलेला एक लेग बायचा. आता मात्र लेफ्ट हँडर इथे पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडर संजय जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेतली, चेंडू हवेमध्ये अगदी लाईटली कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता. इथे सरळ कॅच वर जाता आला असता, परंतु तो मुवमेंट कमी होती क्षेत्ररक्षकाची आणि त्याचबरोबर इथे ड्रॉप कॅच पाहायला मिळते. कॅचेस विनिंग मॅचेस आपण नेहमीच म्हणतो, कोणत्याही क्षणी काय होईल सांगू शकत नाहीये. एकाही फलंदाजाला कॅच जर का सोडली तर तो पुढे कर्दनकाळ ठरू शकतो, असं आपण नेहमीच पाहिलेले क्रिकेटमध्ये नेहमीच घडतं. इथे काय होतं ते बघायचंय. इथे जोरदार शॉट, चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आहे, कुणी चेंडूच्या खाली नाहीये. एक धाव घेतलेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता 2 धावा पाहायला मिळतात. आणि या 2 धावांनी धाव पुढे सरकताना 6 या धावसंख्येवर. आतापर्यंत 3 आतापर्यंत 4 चेंडू झाले, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. संजय सज्ज होतो खेळण्यासाठी. लेफ्ट हँडर संजयसाठी राईट राऊंड विकेट गोलंदाजी करतो इथे नरेश. आणि इथे चेंडूला मात्र दिशा दिली, इनसाइड आउट कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने घेतलेला आहे. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, थ्रो करतोय. दरम्यान मात्र पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळते. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या झालेली ती 8 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये आतापर्यंत चौकार षटकार काही आपण पाहिलेला नाहीये. आतापर्यंत प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक ओव्हर मध्ये चौकार षटकार पाहिलेला, पण ह्या ओव्हर मध्ये आतापर्यंत चौकार किंवा षटकार पाहिलेला नाहीये. शेवटचा चेंडू असणार आहे, बघूया. जोरका शॉट, चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे पायाने फुटबॉल खेळून मात्र इथे बॉल थांबवलेला येतो क्षेत्ररक्षकांनी. आणि त्याचबरोबर इथे 1 धाव मिळालेली, एका धावेने धावसंख्या झालेली ती 9 या धावसंख्येवर. 9 for no loss असं पहिल्या ओव्हरचं स्कोर बोर्ड आपल्याला दर्शवतोय. उत्कृष्ट अशी बॅटिंग असलेला असा दिघा संघ आतापर्यंत फक्त 9 धावा या ओव्हर मध्ये काढलेल्या आहेत. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 4 ओव्हर मध्ये कमीत कमी मिनिमम 50 धावा काढाव्या लागतील, कारण कोपरी संघ हा एक उत्कृष्ट बॅट्समन चा भरणा असलेला असा संघ आहे. कोणत्या क्षणी कशी मुसंडी मारायची ते कोपरी संघाच्या प्रत्येक बॅट्समनला मात्र तितकंच चांगलं माहिती आहे. खास करून नितीन असेल, योगेश असेल, त्याचबरोबर योगेश भोईर, 2 योगेश भोईर असणारे त्याच्यामध्ये. यतीन आय थिंक आहे तिथे. येस, आता मात्र नितीन येतो गोलंदाजीसाठी. मागच्या मॅच मध्ये तडाखेबंद अशी बॅटिंग केलेल्या नितीन आता गोलंदाजीच्या मार्कवर राईट टाइम राऊंड विकेट गोलंदाजी करतो. इथे दोरका शॉट, चेंडूला दिशा, परंतु चेंडू जातो पाईन लेग मध्ये. घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव पात्र मिळेल आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकताना दिसणार आहे. धावसंख्या झालेली आहे ती 10 या धावसंख्येवर. बिनबाद 10 असं समीकरण या ओव्हर मध्ये आतापर्यंत, या इनिंग मध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो संजय, लेफ्ट हँडर संजय खेळण्यासाठी सज्ज. राईट अमोद विकेट, शॉर्ट पिच, चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू येतोय क्षेत्ररक्षकाच्या हातातून, सरळ चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर.
अंपायरचा इशारा, चौकाराचा इशारा येताना दिसतोय. आणि इथे चौकार पाहायला मिळतोय. चला वाद घालू नका, लगेच सामन्याला सुरुवात करायची. येस, अंपायर कपिल यांचा इशारा. 4 धावांचा, 4 धावांनी मात्र इथे धावसंख्या पुढे सरकताना. आता मात्र या इनिंग मधला पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला, तो संजयच्या भात्यामधून. आणि 4 धावांनी धावसंख्या आहे ती 14 ह्या धावसंख्येवर. आता कुठेतरी थोडीशी संजीवनी प्राप्त झाल्यासारखी पाहायला मिळते ती दिघा संघाला. या 4 धावांनी मात्र त्यांची थोडीशी काही हिंमत थोडीशी तयार झाली असेल. आणि आता मात्र संजय ज्या ठिकाणी होता तिथे योगेश भोईर आलेले आहे फिल्डिंग साठी. पाहू शकतो आपण थोडीशी फील्ड रचना करताना दिसतात. अजूनही 3 क्षेत्ररक्षक डी सर्कल मध्ये ऑफ साइडला पाहायला मिळतात. 2 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला तिथे बाउंड्री लाईन कडे पाहायला मिळतात. आणि 3 क्षेत्ररक्षक ऑन साइडला इथे पाहायला मिळतात. मिड विकेट आणि इथे डी स्क्वेअर लागला. इथे योगेश आमच्या बरोबर पॅव्हिलियनच्या बाजूनी. इथे मात्र स्वैर गोलंदाजी पाहायला मिळते ती नितीन यांची. आउटसाइड ऑफ टर्म चेंडू बाहेर जातो, खूपच बाहेर. आणि अंपायर यांचे हात रुंदावताना आमच्या बाजूनी. त्याचबरोबर इथे वाईट करार केलेल्या अंपायरांनी. आणि त्याचबरोबर 1 धाव मात्र पुढे, धावफलक मात्र पुढे हलताना दिसतो 15 या धावसंख्येवर. 15 लॉस असं आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ते दिघा संघाकडून. वन्स अगेन right arm round wicket to Sanjay. This time short pitch delivery, wanted to hit that, missed it completely. Wicketkeeper could not gather that ball correctly, but no damage done at all. Once again a dot ball is there. 15 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. आणि आतापर्यंत बघूया दुसरी ओव्हर प्रगतीपथावर. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये 9 आणि आता ह्या ओव्हर मध्ये आतापर्यंत 6 धावा काढलेल्या आहेत कोपरी संघाच्या. पुन्हा शॉर्ट पिच डिलिव्हरी, खरपूस समाचार. लवली शॉट इट वॉज इनटू द हँड्स ऑफ फिल्डर. फिल्डर इज देअर अँड ही हॅज टेकन अ वेल जज्ड कॅच. वन्स अगेन अ विकेट इज देअर. फर्स्ट विकेट ऑफ द दिघा गॉन फॉर 16. पंधरा धावा आतापर्यंत फळकावर लागले. 1 गडी मात्र इथे बाद झालेला तो संघाचा संजयच्या रूपाने. शॉर्ट पिच चेंडू, रायझिंग डिलिव्हरी मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र क्लिअर करू बाउंड्री लाईन क्लिअर करू शकला नाहीये संजय. आणि त्याच कारणाने इथे मात्र गडी बाद होतोय. अजूनही 2 ओव्हर असणारे या शिल्लक या ओव्हर मधले. 2 चेंडू असणारे या ओव्हर मधले. बॅट्समनचं नाव सांगायचं. प्रदीप. ओके, प्रदीप मागच्या मॅच मधला हिरो म्हणावा लागेल का. 11 चेंडूंमध्ये 26 धावांची घणाघाती पारी खेळलेला प्रदीप आता पुन्हा एकदा वन डाऊन इथे येताना दिसतो. वन डाऊनची जी भूमिका असते ती खास करून आपल्याला माहिती आहे. वन डे क्रिकेटमध्ये विराट कोहली वन डाऊनला येताना दिसतो. आणि इथे मात्र वन डाऊनला आपल्या इथे येतो तो स्वतः सूर्यकुमार. अशी वन डाऊनची जी जागा असते ती फार महत्वाची असते. कारण त्या वन डाऊनचा प्लेअर आता तो जो आहे तोच खास करून अटॅकिंग बॅट्समन असतो. तो अटॅक करण्यासाठी आलेला आहे. तो आता पाहू शकतो आपण प्रदीप मागच्या बॅट्स मधला अटॅक इथे पुन्हा एकदा तयार करतो की नाही बघायचंय. पुन्हा तोच टेम्पो तयार करतो की बघायचंय. राईट मोद विकेट. इथे जोरका शॉट, चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येताना दिसतोय. 1 धाव घेतलेली आहे. दुसरा धावाचा प्रयत्न नाहीये. चांगला कलेक्शन, त्याचबरोबर चांगला थ्रो पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबर इथे 1च धाव पात्र घेतलेले. दुसरी धाव इथे रिस्ट्रिक्ट करताना दिसत ते क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असणार ह्या ओव्हर मधला. राईट मोद विकेट. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा 1 धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु फॉलोथ्रू मध्ये परत पुढे सरसावला नितीन आणि 1 धाव मात्र रोखलेली आहे. आणि त्याचबरोबर इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. त्याचबरोबर इथे ह्या ओव्हरची सांगता होताना दिसते. या ओव्हर मध्ये आतापर्यंत त्यांनी 7 धावा दिलेल्या आहेत. 1 गडी मात्र बाद केलेला आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 9, दुसऱ्या ओव्हर मध्ये 7, म्हणजे टोटल 16 धावा इथे आतापर्यंत झालेल्या आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत दोन्ही संघांसाठी समसमान संधी असणार आहे. बॅटिंगची जी टीम आहे त्यांचीही सुरुवात चांगली पाहायला मिळते.
काही घडू शकतं, काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन ऑन द ग्राउंड ऑफ द क्रिकेट. आपल्याला नेहमीच माहिती आहे क्रिकेट इज गेम ऑफ अनसर्टन्टी आपण नेहमी म्हणतो, तेच प्रत्यय आपल्याला येताना दिसतंय. कारण ह्या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये कधी कलाटणी मिळेल ते काही सांगू शकत नाही. आपल्याला माहिती असेल आताच T20 वर्ल्ड कप झाला होता, अगदी नाकी नऊ आणलेला होता. इंग्लंडच्या फलंदाजांनी शेवटपर्यंत झुंज दिली होती क्रिकेटमध्ये, परंतु शेवटच्या क्षणी मात्र आपला भारत विजयी झाला होता. असं काही होऊ शकतं. इथे पुढे सरसावला मारण्याचा प्रयत्न, परंतु जसा पुढे आला बघितला योगेशनी चेंडूला थोडासा टप्पा मागे घेतलाय आणि त्याचबरोबर ते बीट करताना दिसतोय तो बॅट्समनला. खरोखर चांगला चाणाक्ष गोलंदाज, चांगली अनुभवी गोलंदाजी म्हणावी लागेल ती योगेशाच्या माध्यमातून. इथे जोरदार शॉट, चेंडू ट्रॅव्हल होतं. क्या बात है, व्हाट अ लवली शॉट, व्हाट अ टेरिफिक शॉट ओवर द फेंस फॉर अ 6 रन. गुड लुकिंग शॉट इट इज, बहुत ही बढ़िया. ओहो हो, आंखों आंखों में मिचोली खेलते हुए देख लिया, परख लिया गुडलैंड स्पॉट की गेंद को घुमा दिया सीधा 6 रन के लिए. बढ़िया बढ़िया बैटिंग, क्या बात है, बहुत ही बढ़िया, लाजवाब बैटिंग. ये शॉट बहुत खतरनाक, ये मारने लायक नहीं था शॉट, लेकिन इसे शॉट को बना दिया. फिर से मारना चाहते थे शॉर्ट पिच गेंद को, बैट और गेंद का संपर्क नहीं है. विकेट कीपर के दास्तानों में गेंद आई नहीं है और एक अतिरिक्त रन मिल चुका है. इस अतिरिक्त रन के साथ साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 23 के स्कोर के ऊपर. 23 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर. बहुत बढ़िया खेल रहे प्रदीप. राइट आर्म ओवर विकेट प्रदीप के लिए गेंद, शॉर्ट पिच गेंद को उसी ढंग से उसे घुमा दिया सीधा मिड विकेट क्षेत्र के अंदर 6 रन के लिए. वाह वाह, बेहतरीन शॉट, बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया, लाजवाब शॉट, क्या बात है, लवली. आंखों आंखों में देखते देखते उन्होंने देख लिया, परख लिया गेंद, शॉर्ट पिच बैकफुट पे गया, उसे पंच कर दिया सीधा 6 रन के लिए. बहुत ही बढ़िया. बॉल तिकडेच आहे, मागे बघा, विकेट कीपरच्या मागे बॉल आहे तिथे. बाजू में खाड़ी क्षेत्र है, खाड़ी के अंदर गेंद को ढकेल दिया उन्होंने. ढकेला नहीं है बल्कि उसे करारा शॉट मार दिया. अच्छा, बॉल आलेले, परत बॉल आलेले बघा. स्कोर किती मला सांगा जरा. आतापर्यंत 29 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी मगाशीच म्हटलं तर 1 डाऊनचा प्लेअर जो असतो इम्पॉर्टंट असतो आणि ती भूमिका इथे बजावताना दिसतो प्रदीप आपल्या संघासाठी. उत्कृष्ट बॅटिंग, मागच्या मॅच मध्ये खतरनाक बॅटिंग त्यांनी प्रात्यक्षिक दाखवलं होतं आणि तेच प्रात्यक्षिक आता कंटिन्यू करताना दिसतोय. इथे लाजवाब बॅटिंगचा नमुना पेश करताना दिसतोय. क्या बात है, लवली बैटिंग, व्हाट अ बैटिंग इट इज. वन्स अगेन Yogesh is on the bowling bar, right arm over the wicket. He will bowl to Pradeep this time. Once again he wanted to hit. क्या बात है, back to back sixes are there. What a good shot, what a good shot. देखते देखते मिचौली खेलते हुए देखा, पब्लिक जो है काफी खुशी से देख रहे हैं उसकी बैटिंग, काफी सराहना कर रहे हैं, क्योंकि लाजवाब बैटिंग, सराहना तो करनी ही चाहिए. बहुत अच्छी बैटिंग करे, लाजवाब बैटिंग करे. जब लाजवाब बैटिंग करते तो हमें भी जोश चढ़ता है. उसी जोश के दूसरी अंदाज से हम कहते हैं कि क्या लाजवाब शॉट है. व्हाट अ ग्लोरियस शॉट इट इज ओवर द फेंस फॉर अ 6 रन. अभी इस ओवर के अंदर देखते देखते 3 छक्के जड़े हैं उन्होंने. बहुत ही बढ़िया. आखिरी गेंद इस ओवर की देखना है, चौका छक्का या विकेट या डॉट बॉल, कुछ भी हो सकता है, लेकिन पूरे फायर बैटिंग कर रहे हैं यहाँ पर प्रदीप. पूरा मजा ले रहे बैटिंग का. राइट आर्म ओवर द विकेट, योगेश टू प्रदीप दिस टाइम. शॉर्ट पिच बॉल, ये बॉल बहुत ही ऊंची बॉल और देखते देखते ये बॉल डॉट बॉल निकल चुकी है. देखना है आखिरी गेंद थी, आखिरी गेंद के ऊपर कोई भी प्रहार नहीं है और इसी के साथ में ये डॉट बॉल और डॉट बॉल के साथ में इस ओवर की समाप्ति हो चुकी है. और इस ओवर की समाप्ति के बाद में देखना है इस ओवर में तब्बल 19 रन बना चुकी है ये टीम, यानी कि इस ओवर में थोड़ी सी ने बहुत अच्छी स्थिति में आ चुके हैं. बहुत अच्छी, अच्छा स्कोर यहाँ पे देखने लायक स्कोर 35 का स्कोर. 35 रन मुकम्मल किए हैं अभी तक. देखना है और आने वाला आखिरी ओवर यानी कि क्लायमॅक्स ओव्हर ऑफ द इनिंग. क्लायमॅक्स ओव्हर जिसे कहते हैं हम लोग मराठी में उसे हाणामारीची ओव्हर म्हणतो, तशी ओव्हर, आक्रमक खेळ करण्याची ओव्हर. इथे गोलंदाज हवी होते की फलंदाज हवी होते ते बघायचं, परंतु आतापर्यंत प्रदीप ह्याची बॅटिंग खरोखर
डोळ्याचा पारणं फिडेल अशी बॅटिंग पाहायला मिळाली. क्या बात आहे, लवली बॅटिंग, उत्कृष्ट बॅटिंग म्हणावी लागेल. आणि आता मात्र पुन्हा सज्ज होतोय नवीन बॅट्समन रवी. येस, रवी आता सज्ज होतो खेळण्यासाठी. गोलंदाजीसाठी आहे तो, शेवटची ओव्हर घेऊन येतो तो. योगेश पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो कार्पेटच्या सहारे, डीप स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, एक धाव घेतलेली आहे, दुसरा धाव घ्यायचा प्रयत्न होता इथे रवीचा, पण रवीला परत पाठवलेला आहे ते प्रदीप यांनी, कारण प्रदीपला माहिती आहे प्रदीपकडे क्षमता आहे चौकार षटकार मारण्याची. इथे मात्र योगेश सारखा एक मोठा खेळाडू गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतो ते पाहणं मात्र फारच औत्सुक्य असणार आहे. कारण खरोखरच आपल्या पूर्ण लईमध्ये, आपल्या पूर्ण भरामध्ये खेळताना दिसतो प्रदीप. आणि त्याच्या समोर असणार आहे तो योगेश, ज्युनियर योगेश भोईर सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. राईट आर्म विकेट. Oh, lovely ball. What a ball it was pitching on the क्रिकेटचा ब्रह्मास्त्र झाला म्हणतो तसा इथे एक यॉर्कर लेंगचा चेंडू होता, परंतु बॅट्समनला काहीच समजलं नाहीये. पुढे जावं मागे जावं, जागेवरून खेळलाय. परत एकदा गोलंदाजीच्या मार्कवर योगेश इथे पुढे स्टेप आउट केला. डान्सिंग डाऊन ऑन द पेज, परंतु इथे सरळ चेंडू हातात विसावलेला आहे तो मनोहर याने कोणत्याही प्रकारची चूक केलेली नाहीये. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आणि चांगला विकेट इथे घेतलेला आहे. एक मोठा विकेट मात्र घेतलेला आहे योगेश यांनी. मोठा गडी मात्र बाद झालेला आहे योगेश माध्यमातून. प्रदीप यांनी योगेश विकेट घेतलेला आहे आणि आतापर्यंत 36 की 35 किती आहेत, 36 धावा फळकावर लागलेल्या. 36 आर ऑन द बोर्ड. चांगली फलंदाजी, परंतु इथे क्रिकेटमध्ये शेवट इम्पॉर्टंट असतो. तो शेवट मात्र इथे 2 चेंडू डॉट बॉल त्याच्या माध्यमातून निघाले. एक चेंडूला इथं महत्व आहे लिमिटेड ओव्हर मध्ये, तोच महत्व आपल्याला इथे पाहायला मिळतोय. खास करून योगेश शेवटची ओव्हर घेऊन आलेला, हाणामारीची ओव्हर, क्लायमॅक्सची ओव्हर, आणि त्या ओव्हर मध्ये मात्र टप्पा, लाईन, लेंथ ह्याच मिश्रण इथे पाहायला मिळते. अगदी उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत केलेले योगेश यांनी. पुन्हा एकदा नवीन फलंदाजाला इथे मात्र एकच धाव मिळणार आहे. चेंडू मात्र गोशी क्षेत्रामध्ये जाताना दिसतोय. त्याचबरोबर एका धावेने मात्र धावसंख्या एका धावेने पुढे सरकताना दिसते 37 या धावसंख्येवर. आपल्याला वाटलं होतं की 3 षटकार मारले आणि 3 षटकारांच्या नंतर मात्र मोठी धावसंख्या होते की काय, परंतु क्रिकेटला ही एक कलाटणी म्हणावी लागेल. आणि ह्या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कोणत्या क्षणी काय टर्न होईल क्रिकेट ते सांगता येत नाही. तेच आपली प्रचिती इथे पाहायला मिळते. पुढे सरसावलाय, डान्सिंग डाऊन इन टू द गॅप, 1 बाउन्स आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी खणखणीत असा बँडेड चौकार इथे पाहायला मिळाला सचिनच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर 41 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात संघाच्या. शेवटचा चेंडू असणार या इनिंग मधला. काय घडतंय काय बिघडतंय बघूया, कारण ह्या सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या असतील तिथे. तर शेवटचा चेंडू असणार या इनिंग मधला. पुढे सरसावलाय, चेंडूला फुल टॉस घेतलेला आहे, परंतु सलग क्षेत्ररक्षक हातामध्ये. इथे मात्र चूक केलेली क्षेत्ररक्षकांनी. इथे मात्र धाव कॅच, सहज सोपी कॅच हातात पडलेली आहे आणि 2 धावा मात्र बहाल केलेल्या आहेत. आणि 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरकताना जाते. धावसंख्या झालेली होती 43. 43 रन्स ऑन द बोर्ड and 44 रन्स टू विन द मॅच. 11च्या सरासरी धावा काढायच्या आहेत कोपरी संघाला. कोपरी संघाकडे एका पाठोपाठ एक सरस असे बॅट्समन आहेत, परंतु क्रिकेट मध्ये काही घडू शकतं, काही होऊ शकतं. आपण नेहमीच बघतोय साऊथ आफ्रिका सारखा संघ जो सगळ्यांना वाटला होता की ह्या T20 मध्ये फायनल मध्ये सहजगत्या आपलं स्थान पटकावेल, परंतु चोकर्स ज्याला म्हणतात शेवटच्या सेमी फायनलला मात्र अगदी खराब प्रदर्शन म्हणावं लागेल. त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांना बाहेर जावं लागलं. परंतु तोच त्यालाच म्हणतात क्रिकेट कधी कधी इतका मोठ्या लेवलला खेळला जातो, कधी कधी तोच बॅट्समन कधी कधी फ्लॉप होतो आणि ते आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं होतं की आपला ओपनिंग बॅट्समन अभिषेक शर्मा
तो इतका चांगला बॅट्समॅन होता, परंतु या पूर्ण विश्वचषकामध्ये त्याला फ्लॉप मध्ये गेला होता. शेवटच्या मात्र एका मॅच मध्ये त्याची 50 पाहायला मिळाली. परंतु क्रिकेटमध्ये असं होतं कधी कधी, आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. 43 धावा फलकावर 44 धावांचं आव्हान, आणि 44 धावांसाठी कसा संघ खेळतो कोपरी संघ ते बघायचंय. आणि ह्या पुढील समालोचनासाठी मी पुन्हा एकदा पाचारण करतोय अंश पाटीलला. सेकंड लास्ट मॅच ऑफ द डे आपल्या समोर रंगली जात आहे, ती म्हणजे दिघा 40+ आणि 40+ कोपरी यांच्यामध्ये. प्रथमतः फलंदाजी करत असताना दिघा संघाने एकूण धावसंख्या उभारल्या 43 आणि 44 धावसंख्येचं आव्हान उभारण्यासाठी, आव्हान पार पाडण्यासाठी आता सलामीची आलेली जोडी कोपरी संघाकडून आपण पाहू शकाल. तर एकीकडे पुरुषोत्तम आणि प्रदीप अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुरुषोत्तम जे 50+ चे खेळाडू आहेत आणि प्रदीप 40+ चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. तर गोलंदाजी मार्कवर मनोज जे 50+ चे खेळाडू आहेत. अशा पद्धतीने सुरुवात केली जाईल 44 धावसंख्येच्या पाठलागाची. ऐरोली संघ आपण सुद्धा लगेचच सज्ज राहायचं आहे. जसा हा सामना संपेल लगेचच आपण नाणेफेक पूर्ण करूयात आणि आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याची ती नाणेफेक असेल. चला तर जाऊयात सामन्याकडे. सामना सुरू आहे. एकीकडे दिघा 40+ तर दुसरीकडे कोपरी 40+. 44 धावसंख्येचं आव्हान पार पाडण्यासाठी आलेली सलामीची जोडी पुरुषोत्तम आणि प्रदीप. तर गोलंदाजी मार्कवर मनोज आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्मवर विकेटने सुरुवात करतील आपल्या गोलंदाजीची. 44 धावसंख्येचं एक कठीण कडवं असं आव्हान आता रोखायचं आहे दिघा 40+ संघाला. जर या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान निश्चित करायचं असेल तर पाहूयात कशा पद्धतीने गोलंदाजांची आखणी केली जाईल, कशा पद्धतीने रणनीती राहील कर्णधारांची कोपरी संघाला अडवण्याची. तत्पश्चात पहिला चेंडू घेऊन येतात मनोज. फ्लाइट दिले पहिल्या चेंडूवर. बॅटची इनसाइड एज चेंडू चालला घोषित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एकाच धावेसाठी. एक धाव मिळाली आणि एका धावेने झाला श्री गणेशा 44 धावसंख्येच्या पाठलागाचा. स्क्वेअर लेगला आहे एक क्षेत्ररक्षक, मिड विकेटला आहे एक, लॉंग ऑनला एक, लॉंग ऑफला आहे एक, डीप मध्ये कव्हरला आहे एक क्षेत्ररक्षक. तर 38 सर्कल मध्ये एक पॉइंट, एक कव्हर पॉइंट, एक वायडिश मिड ऑफ आणि एक मिड विकेट. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षकांची व्यूह रचना आपल्याला पाहायला मिळेल. जाळं रचलं गेलंय, एक जाळं विणलं गेलंय. कितपत अडकतील फलंदाज की फलंदाज आपल्या कौशल्याने हे जाळं फोडून काढण्याचं काम करतात आणि हे फलंदाजी पाहता असं कळून जाईल की मात्र फलंदाजांकडे ती क्षमता आहे जाळं फोडण्याची. पहिल्या चेंडूवर एक खणखणीत असा चौकार लगावला जातो. पुरुषोत्तम 50+ चे खेळाडू पहिल्या चेंडूवर एक धाव मिळवली, त्यानंतरचा लगावलेला हा चौकार. चांगली फलंदाजी सुरू आहे. याच फलंदाजीची आता आवश्यकता असेल जर लवकरात लवकर संध्याकाळच्या सत्रामध्ये जिथे चेंडू ट्रॅव्हल होण्यासाठी थोडीशी कठीणाई निर्माण होते, या संध्याकाळच्या वातावरणाचा फायदा गोलंदाज कितपत उचलून घेतील. बॅकफुटवर थांबले, पंच केलाय, कव्हर मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एक धाव मिळेल आणि एका धावीवर समाधान मानलं जाईल फलंदाजांच्या माध्यमातून. 6 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात.
3 चेंडू 6 धावसंख्या धावफलकावर. थोडंसं कठीणाईने भरलेलं हे आव्हान. जुईनगर 40+ आयोजित 40+ मास्टर्स कप जुईनगर अशी ही स्पर्धा अतिशय उत्कृष्ट विजय. खडा ना खडा एकूण एका गोष्टीची घेतलेली काळजी आणि यावेळेस फटका पाहू शकाल. स्वीप केलाय परंतु क्षेत्ररक्षक सोप्या असा झेल हातात टिपण्याची संधी निर्माण झाली होती. पहिली प्रारंभीची जोडी फोडण्याची संधी निर्माण झाली होती परंतु क्षेत्ररक्षकांमध्ये कार्य करताच आलेलं नाहीये. झेल सोडला जातोय. झेल कोणाला सोडतात तर प्रदीप यांचा. प्रदीपने मागील सामन्यामध्ये सुद्धा चांगली फटकेबाजी केली होती. शरीर यष्टी फिटनेस आपण पाहू शकाल प्रदीप यांची. तर मात्र 40+ खेळाडू वाटतच नाहीये. इतकी चांगली फिटनेस त्यांनी मेंटेन केलेली आहे. बॅकफुटवर गेले. वाट पहिली चेंडू स्वतःपर्यंत येण्याची पूल केलाय. स्कोरलेगचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावेवरच पुन्हा एकदा फलंदाजांना सुद्धा समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक आता पुढे जाऊन पोहोचेल 9 वर. शेवटचा चेंडू शिल्लक. 19 चेंडू आणि 35 धावसंख्येची आवश्यकता. 19 चेंडू 35 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस ऑफ करायचा होता परंतु पुरुषोत्तमच्या बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि डॉट बॉलने आता पहिल्या षटकाची सुद्धा होती समाप्ती. समीकरण आता आपल्या समोर असेल. येणारे 18 चेंडू आणि 35 धावसंख्येची आवश्यकता. आता कोणत्या गोलंदाजांवरती जबाबदारी सोपवली जाईल. पहिल्या षटकामध्ये आले गोलंदाज मनोज चोखरित्या आपली जबाबदारी बजावली. त्यांनी 9 धावसंख्या फक्त खर्च केल्यात. म्हणजे जी आवश्यक सरासरी 11ची होती त्या 11च्या सरासरीच्या कमी धावसंख्या खर्च केल्यात. आता यानंतर येणाऱ्या गोलंदाजांना सुद्धा तीच कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल. नवीन गोलंदाज आता संतोष येथील गोलंदाजी मार्कवर. पहिलाच षटक पाहता अटीतटीचा सामना होण्याची लक्षणे आता प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येऊ लागलेली आहेत. फुललेल्या या मैदानामध्ये बहरलेल्या या मैदानामध्ये रंगला जाणारा हा 40+ क्रिकेटचा थरार सर्वांच्याच आवडीचा. हॅलो SD लाईव्ह सोबत जोडलेल्या सर्वच प्रेक्षकांचे सुद्धा आम्ही शतशः स्वागत करीत आहोत. सर्वांचे सहर्ष स्वागत. पहिला चेंडू मिसटायमिंग स्ट्रोक. विराटचे क्षेत्ररक्षक आले चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि यावेळेस प्रदीपकडे संधी नाहीये. एक संधी मिळाली होती. जीवनामध्ये कोणतीही संधी मिळत नसते. क्रिकेट तुम्हाला दुसरी संधी जरूर निर्माण करून देतो परंतु त्या दुसऱ्या संधीचा जर फायदा उचलता आला नाही तर अशा पद्धतीने निराश पावलाने माघारी जावं लागतं. पाहू शकाल अगदी पुढ्यामध्ये हा चेंडू हाताळला होता गोलंदाजांनी परंतु फलंदाजांना त्या चेंडूचा मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. विसावला सगळ्या क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये आणि फलंदाज प्रदीप झालेत बाद. नवीन फलंदाज योगेश भोईर ज्यांना विराट कोहली अशी पदवी बहाल केली होती नवी मुंबई टेनिस क्रिकेटने. नुकतीच स्थापन झालेली नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सदस्य म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे योगेश भोईर यांनी. एक अटूट असं नातं नवी मुंबई क्रिकेटशी असलेलं आणि नवी मुंबई क्रिकेटचा विकास करण्याचं धोरण ज्या व्यक्तींनी हाती घेतलेलं आहे अशाच व्यक्तींमध्ये गणना केली जाते योगेश भोईर यांची. येथील फलंदाजी मार्कवर. बॅकफुटवर थांबले. पंच केला. पॉइंटला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू झालाय 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमारेषा पार. धावा मिळतील 4. योगेश भोईरच्या बॅट मधून येतोय हा चौकार. उत्कृष्ट असा फटका होता. रिप्ले मध्ये सुद्धा पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. बाहेरचं वळण जरी घेतलं होतं चेंडूने तरी सुद्धा गतीची कमी होती. तो अतिरिक्त वेळ त्यांना प्राप्त झाला आणि वेळेचा सदुपयोग कसा करावा हे बरोबर अवगत आहे योगेश भोईरला. फेकून दिला चेंडू पॉइंटच्या दिशेने चौकारासाठी. 4 धावा मिळाल्या. चौकाराने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 13 वर. 1 बाद 13. आता आवश्यकता 16 चेंडू आणि 31 धावसंख्येची. 16 चेंडू 31 धावसंख्येची आवश्यकता. योगेश भोईर राईट ऑन द मार्क.
यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, ऑन ड्राईव्ह केली आहे, तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत, एक धाव काढून पूर्ण दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय, रिस्की डबल आणि रिस्की डबल कन्वर्ट करता आलेली नाहीये. पुरुषोत्तम यांना जावं लागेल माघारी. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज कोपरी संघाने गमावलाय. सुरुवात चांगली झाली होती, योगेश बॅट मधून चांगले फटके जरूर येत होते, परंतु एका चांगल्या सुस्थितीमध्ये असताना रनआउटची विकेट सॅक्रिफाईस करणे आवश्यक होते का, असा काहीसा प्रश्न आता कोपरी संघ दोनही फलंदाजांना विचारत असेल. परंतु पाहूयात, जितकी ताकदवान, जितकी बलवान, जितकी शक्तिशाली टॉप ऑर्डर आहे कोपरी संघाची, तितकीच फायर पॉवर मिडल ऑर्डर मध्ये सुद्धा आहे. कारण मिडल ऑर्डरचे एक प्रमुख फलंदाज म्हणून नितीन भोईर सुद्धा आता फलंदाजी मार्कवर आले, ज्यांनी मागील मॅचला काही फिनिशिंग टचेस दिले होते. त्यांच्या बॅट मधून चांगले फटके आले होते मागच्या मॅच मध्ये महापे संघाविरुद्ध, तेच येत आहेत यावेळेस नॉन स्ट्रायकिंग एंडवर. धावसंख्या धावफलकावर 14. शॉर्ट ऑफ लेनचा पुन्हा एकदा चेंडू, पाहूयात पंचांचा इशारा येईल, व्हाईट बॉल. काहीसा वेळ जरूर घेतला पंचांनी, परंतु व्हाईट बॉलची घोषणा केल्यानंतर एक अतिरिक्त धाव ऍड केली जाते धावफलकामध्ये. अतिरिक्त धावेने आता धावफलक जाऊन पोहोचते, ते म्हणजे 15 वर. आता 15 चेंडू आणि 29 धावसंख्येची आवश्यकता. जवळजवळ 200च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करावी लागेल, म्हणजेच प्रत्येक 3 चेंडूंमध्ये एक षटकार. यावेळेस मात्र आता फलंदाजांना आणखीन आधार मिळतोय. जो 200चा स्ट्राईक रेट आहे, ती कोणतीही मेहनत मशागत न करता मोफतरित्या 2 धावा मिळतात. 2 धावा आल्या, व्हाईट +1 अतिरिक्त स्वरूपाच्या 2 धावा ऍड केल्या गेल्या धावफलकामध्ये. 17 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्या. समीकरण बदलेल, 15 चेंडू 27 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये निराशा काहीशी पदरी पडत आहे. फलंदाजी चांगली झाली होती संध्याकाळच्या सत्रामध्ये. 44 धावसंख्या एक आव्हानात्मक टोटल मध्ये आपण गणना करू शकता, परंतु त्यानंतर गोलंदाजांची सुद्धा तशी चांगली साथ लाभायला हवी. कमीत कमी अतिरिक्त धावसंख्या खर्च कराव्यात, अचूक टप्प्याचे चेंडू हाताळावेत. आणखीन एका शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पंच केला, पुन्हा एकदा वन बाउन्स. जयेश यांचं चांगलं कलेक्शन आहे, फेकी करतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान पुन्हा एकदा मानावं लागेल. आता नितीन भोईर येथील स्ट्रायकिंग एंडवर, जिथे आवश्यकता असेल येणाऱ्या 14 चेंडूंमागे 26 धावसंख्येची वारंवार सल्लामसलत केली जाते. कारण जर या सामन्यामध्ये आपण विजय प्राप्त केला तर मात्र पुढील फेरीसाठी पात्र ठरू शकतात, आणि सर्वच मॅचेस नॉकआउट पद्धतीचे असतात, त्यामुळे प्रत्येक मॅचला तितकंच महत्व असतं. संतोष यावेळेस सुद्धा लॉफ्ट केलाय, चेंडू हवेमध्ये उंच घेतलाय, भरारी घेऊन चेंडूने लांबी सुद्धा प्राप्त केली आणि गेला चेंडू सीमारेषा पार षटकारासाठी. नितीन भोईर हा हिटर ऑफ द बॉल, जे मगाशी आपण वक्तव्य केलं होतं की मिडल ऑर्डर मधला एक ताबडतोब तडाखेबाज फलंदाज म्हणून नितीन भोईरकडे पाहिलं जातं, आणि आपल्याला दिलेल्या पदवीला साजेसा असा खेळ करून न्याय मिळवून देत आहेत. त्या पदवीला षटकार लगावला, पहिल्या चेंडूवर विस्फोट करून टाकलाय. शेवटचा चेंडू आता या षटकातील शिल्लक असेल. काहीसे महागडे ठरतायत गोलंदाज संतोष. आवश्यकता येणाऱ्या 13 चेंडूंमागे 20 धावसंख्येची. 13 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस टॅप केलाय, बॉक्स क्रिकेटचा फटका जवळ खेचला जातोय, परंतु शेवटच्या चेंडूवर एक सिंगल खेचली आणि एक उत्तम फलंदाजांचं प्रात्यक्षिक इथे नितीन भोईर यांनी दिलं. शेवटचा चेंडू होता, येणारे 12 चेंडू अजूनही शिल्लक असतील, त्यामुळे ह्या चेंडूवर परिस्थिती पाहता कोणताही रिस्क घेण्याची आवश्यकता नव्हती, धोका पत्करायचाच नव्हता. सिंगल डबलने सुद्धा आपण सामना पुढे नेऊन मात्र या षटकामध्ये सुद्धा क्लिअर करू शकतो, असं काहीच आपल्याला पाहायला मिळालं. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये आता 19 धावसंख्येची आवश्यकता असेल. सामना रंगतदार, परंतु अजूनही दिघा संघाने धीर सोडलेला नाहीये. क्रिकेटचा हा खेळ, चला स्पीडअप करायचा आहे दिघा संघ, कारण अजूनही एक सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे. ऐरोली संघ सज्ज आहे, त्यामुळे विनंती असेल दिघा संघ लगेचच आपण तयार व्हा आणि सामन्याला सुरुवात करा. नवीन गोलंदाज संजय, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा पंच करायचा होता, परंतु वाईड लाईनच्या फार बाहेरचा हा चेंडू. पंचांचा इशारा, वाईड बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. या अतिरिक्त धावसंख्याला डोकेदुखी ठरतायत दिघा संघाला. शिरोवणे गावचे माजी नगरसेवक सन्माननीय श्री
ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांचं व्यासपीठावर आगमन होतं. आपलं सहर्ष स्वागत. झू नगर 40+ आयोजित 40+ मास्टर्स कप या स्पर्धेमध्ये शिवणे गावचे माजी नगरसेवक सन्माननीय श्री ज्ञानेश्वरजी सुतार साहेबांचं सहर्ष स्वागत. मॅच ऑन. 12 चेंडू 11 चेंडू 17 धावसंख्येची आवश्यकता. स्वीप करायची होती. एक पाय पुढे जरूर काढला होता. स्ट्रेट चांगलं झालं होतं, परंतु चेंडूने अतिरिक्त वळण प्राप्त केलं, त्यामुळे बॅटच्या तो पट्ट्यात आला नव्हता चेंडू. पण विसावला सवय यष्टीरक्षकांच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्वाणीचं षटक हे ठरू शकतं. T20 क्रिकेटमध्ये जसं आपण 19व्या षटकाला फार महत्व देतो, त्यानंतर 20व्या षटकामध्ये किती धावा राहतात याकडे सर्वांचं लक्ष वेधून असतं. त्याचप्रमाणे आपल्या 4 ते 5 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये 4थ्या किंवा 3ऱ्या षटकाला आपण फार महत्व देत असतो. आणि या षटकाचं महत्व सुद्धा तितकंच टोकाचं आहे, कारण आता समीकरण जर पाहिलं, येणारे 9 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. थोडस कठीण होत चाललेलं आहे आता कोपरी संघासाठी, परंतु नितीन भोईर पुन्हा एकदा ऑन द स्ट्राईक. यावर सुद्धा लॉफ केलाय चेंडू. शॉर्ट लेनचा पाठवलाय शोडून पुल करून सीमारेषा पार. नितीन भोईरच्या बॅट मधून मॅचला काहीसा आधार देणारा येतोय हा षटकार. ऐरोली संघाचे संघनायक, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. जसा सामना संपेल आपण नाणेफेक लगेच करून घेऊयात, परंतु त्या अगोदरच आपण व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची विनंती आम्ही आपणास करत आहोत. ऐरोली संघाचे संघनायक, आपण या व्यासपीठावर विराजमान व्हा. 34 धावसंख्या धावफलकावर सामना आता स्पष्ट होत असताना काहीच धुक्याचं चित्र मैदानामध्ये जरूर होतं, परंतु आता सर्व कठीणाई, सर्व अडचणी, जे अस्पष्ट चित्र मैदानामध्ये होतं ते स्पष्ट करण्याचं काम या षटकाराने केलेलं आहे. 8 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता. मॅच ऑन. यावेळेस चांगला चेंडू आहे. फिरकीचा जादूगर म्हणून ओळखलं जातं की काय. फिरकीने बीट केलं, गतीने नाही तर मात्र वळणाने बीट केलं फलंदाजांना. फ्लाईट दिली होती चेंडूला आणि फ्लाईटने पूर्णपणे जखडून बांधून ठेवलं नितीन भोईरला. संपर्क बॅटचा करता झालेला नाहीये. 7 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता. पुढे सरसावले, लॉफ्ट केलाय चेंडू मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षकांच्या हातात विसावतो, परंतु काय होतंय. प्रेशर आहे, दडपण आहे आणि दडपणात झुगारून देणारा खेळाडू वर येतो, परंतु दडपणात जर स्वतःला सामावून घेता आलं नाही तर मात्र अशा चुका निश्चित कराव्या लागतात आणि ती चूक झाली आहे. ज्या फलंदाजाकडे कोपरी संघाने आपल्या अशा आकांक्षा ठेवलेल्या आहेत, पिवळी जर्सी परिधान केलेला प्रत्येक खेळाडूच्या खेळाडूकडे आशेने पाहत आहे, त्याच खेळाडूचा झेल जर आपण सोडला तर मात्र हा फक्त झेल सोडला की हा सामना सोडलाय असा प्रश्नचिन्ह आता समोर येईल. आपल्या समीकरण असेल येणारे 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. सामना कडाडीचा, सामना रंगतदार झालेला. चला स्पीडअप करा दिघा संघ. बघा, कारण या सामन्याला जर उशीर झाला तर आपल्याला पुढील सामन्याची षटकांमध्ये घट करावी लागेल, त्यामुळे विनंती असेल लगेचच स्पीडअप करा दिघा संघ. आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या. ऐरोली संघ आपल्याला सुद्धा आम्ही वारंवार विनंती करत आहोत. आपले संघनायक लगेचच आपण व्यासपीठावर विराजमान होण्यासाठी यायचं आहे. ऐरोली संघाचे संघनायक आपण या. मॅच ऑन. 6 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता. कदाचित आजच्या दिवसातील सर्वात जास्त रंगतदार ठरलेला सामना आपण पाहू शकाल. एक सामना जरूर रंगतदार झाला होता बोनकुडे आणि साळसोळे संघाचा. शेवटच्या चेंडूवर साळसोळे संघाने तो विजय प्राप्त केला, परंतु 6 चेंडू आणि 8 धावा त्याच दिशेने चाललेली वाटचाल दिघा आणि कोपरी संघाच्या या सामन्याची. पहिला चेंडू खराब. नो बॉल असेलच की काय, परंतु पाहूया पंचांचा इशारा. वाईट बॉल. पंचांचा इशारा वाईट बॉल. वाईट +1. 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्या इथे ऍड केल्या जातील. आता आवश्यकता 6 चेंडूंमागे 6 धावसंख्येची. 6 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सचिन. थोडीशी अटॅकिंग फील्ड आता आपल्याला पाहायला मिळेल.
वेगवान चेंडू बीट केले फलंदाजांना, एक बॉल डॉट होतोय. जस जसा डॉट चेंडू येईल तस तसं मात्र आता दिघा संघ या सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल. परंतु एखाद चांगला संपर्क, एखादं चांगलं कनेक्शन कोपरी संघाला या सामन्याचा पूर्ण विराम देण्यासाठी भाग पाडेल. पाहूयात 5 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. सामना फार आकर्षक आहे, सामना फार प्रेक्षकांच्या आकांक्षा अपेक्षा पूर्ण करणारा आहे. 40+ क्रिकेट, स्वास्थ्य शरीर आरोग्य महान अशी टॅगलाईन घेऊन मैदानामध्ये उतरतात सर्वच खेळाडू. वयाची 40-50 ओलांडली असली तरी सुद्धा युवा खेळाडूंना लाजवेल असा खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिला सर्वच खेळाडूंचा. उत्कृष्ट असा सामना, 5 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. काय होईल या मॅच मध्ये? पुन्हा एकदा मॅच ऑन. 5 चेंडू 6 धावा. या वेळेस लावलाय चेंडू उंच गेलाय आणि पाहता पाहता 1 बाउन्स सीमारेषे बाहेर सुद्धा चाललाय. फ्री प्लेसमेंट मध्ये चूक झाली की काय? गुडलेनच्या पुढे आपण चेंडू हाताळत आहात. व्ही क्षेत्रामध्ये आपण क्षेत्ररक्षक उपस्थित केले नाहीत. भूदंड मोजावा लागला. फक्त 4 धावेचा नाही तर या सामन्याचा कदाचित असं झालं असेल. फक्त आता 2 धावसंख्येची आवश्यकता. 4 चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता. लॉंग ऑफ जर उपस्थित असता तरी कॅच झाली असती. परंतु क्षेत्ररक्षण काहीच वेगळं करण्याचा प्रयत्न होता दिघा संघाचा. एक्सपेरिमेंट चुकीच्या क्षणी केलं, त्याचा भूदंड मोजावा लागला चौकाराच्या स्वरूपात. आता 4 चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता. पुन्हा एकदा अटॅकिंग फील्ड. परंतु ही अटॅकिंग फील्ड लावण्यासाठी आता काहीसा उशीर झालेला आहे की काय? राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज सचिन येत आहेत. 4 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता. शॉर्ट चेंडू पंच केला, 1 धाव सहजरित्या पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि पाहता पाहता चेंडूने गाठलेली आहे सीमारेषा. चौकाराने या सामन्यावर आपला विजय प्रस्थापित करत कोपरी संघ आता या आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यामध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळेल. अ गटातून कोणता संघ क्वालिफाय होईल याचं चित्र आता निश्चित होईल. त्याच दरम्यान व्यासपीठावर उपस्थित अतिथी मान्यवरांचा आदर सन्मान आपण इथे पार पाडणार आहोत. शिरवणे गावचे सन्माननीय माजी नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेबांचा हा विशेष सन्मान इथे पार पाडला जाईल.